नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करा अशी गळ घालण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेले असा दावा विरोधक करत आहेत। या वृत्तामुळे शरद पवार, एनसीपी आणि काँग्रेसमधूनही प्रतिक्रिया आल्या। तर अशातच 3 दिवसाच्या दिल्ली मुक्कामी असताना ठाकरेंना भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे बडी आसामी असल्याचा दावा सुद्धा शिंदे गटाच्या खासदारांनी केला। तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दावा केला आहे, मलाच मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते, परंतु काँग्रेसने त्यांना हुसकावून लावण्याची टीका सुद्धा म्हस्के यांनी केली। तर दिल्लीत त्यांना कोणीही भाव दिला नाही। हा घालीन लोडागाळ असा दौरा अराजकीय आहे असं देखील संजय राऊत यांनी कालच म्हटले। 3 दिवसात ठाकरे कुटुंब राऊतांच्या घरात तळ घालून बसले होते। त्यांनी भेटण्यासाठी सगळे कोणी आले होते आणि ठाकरे आणि गुप्ता यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली। राऊतांनी घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचित बंद केले होते, पण या भागातल्या रस्त्यावर तर सीसीटीव्ही आहे। राऊतांच्या बंगल्यात 7 तारखेला संध्याकाळी काळ्या काचेची गाडी सुद्धा आली होती, याची चौकशी व्हायला पाहिजे असं देखील म्हस्के यांनी म्हणाले। एकट्या उद्धव ठाकरेंचं नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अडकवायचे राऊतांचं प्लॅन नाही ना। सत्ता गेल्यामुळे ठाकरेंकडे कंटेनर येणे बंद झाले आहे। आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूची भेट घेतली नसेल ना, असं देखील त्यांनी म्हणाले। तर मित्रांनो, त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी की नाही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर